नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत क्रिएटिंग आवर फर्स्ट अँग्युलर ॲप आणि अँग्युलर ॲपमध्ये MVC जे आर्किटेक्चर आहे ते कोणत्या पद्धतीने असतं, ते सुद्धा आज आपण डिस्कस करणार आहोत आणि काही महत्त्वाच्या फाईल्स असतात, फोल्डर्स असतात, ते त्याचा यूज काय आहे ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. तर तुम्हाला एक काम करायचं आहे आता, एखादं तुमचं जे ड्राईव्ह आहे, त्या ड्राईव्हमध्ये एक फोल्डर तुम्ही क्रिएट करून ठेवू शकता. तर आता माझ्याकडे डी ड्राईव्हमध्ये मी अँग्युलर नावाचं एक फोल्डर तयार करून ठेवलेलं आहे. तर या फोल्डरमध्ये आता तुम्हाला राईट क्लिक करून टर्मिनल जे आहे पॉवरशेलचं ते तुम्हाला ओपन करावं लागणार आहे. तर टर्मिनल ओपन केल्यानंतर तुम्हाला कमांड द्यायची आहे ng-new. आता ही जी कमांड आहे ती न्यू ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी असते. तर इथे आपल्याला ng-newच्या नंतर जे आपलं ॲप्लिकेशनचं नाव आहे ते द्यावं लागतं. डेमो अँग्युलर ॲप आपण देऊया आणि जेव्हा तुम्ही एंटर करसाल तर तुम्ही पाहणार इथे तुम्हाला प्रॉम्प्ट येईल एक. तर प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला झोनलेस ॲप्लिकेशन क्रिएट करायचं आहे का हे विचारण्यात येईल. तर आपण एक काम करूया, इथे वाय देऊया, येस. त्याच्यानंतर आहे CSS फॉर्मॅट कोणतं तुम्हाला यूज करायचं आहे. तर तुम्हाला जे कीबोर्डचं अप अँड डाऊन ॲरो आहे त्याच्याने तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे जे तुम्हाला CSS फॉर्मॅट पाहिजे ते. तर आपण CSS ठेवूया इथे. त्याच्यानंतर सर्व्हर साईड रेंडरिंग तुम्हाला पाहिजे का त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉम्प्ट येईल एक. तर इथे सुद्धा आपण येस करणार आहोत. तर जसं तुम्ही येस करसाल तर जे स्टॅटिक फाईल्स आहेत ते स्टॅटिक फाईल इथे क्रिएट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जे पॅकेजेस आहेत NPMचे ते इन्स्टॉल होत आहेत. त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो, आपण थांबूया. तुम्ही बघू शकता पॅकेजेस जे आहेत ते इन्स्टॉल झालेले आहेत. इथे तुम्हाला राईटचं सिम्बॉल दिसते आणि एक मेसेज आलेला आहे, पॅकेजेस इन्स्टॉल्ड सक्सेसफुली. त्याच्यानंतर आता तुम्हाला त्या पर्टिक्युलर डेमो अँग्युलर ॲपच्या ड्राईव्हमध्ये जावं लागणार आहे. CD डेमो अँग्युलर ॲप. ठीक आहे. आता तुम्हाला ॲप्लिकेशन रन करायचं आहे, तर कोणत्या पद्धतीने तुम्ही रन करू शकता. तर त्याची कमांड आहे ng-serve. तर ज्यावेळेस तुम्ही ng-serve ॲड करसाल, म्हणजे कमांड जी आहे ती टाईप करसाल, त्याच्यानंतर तुम्हाला एंटर जे आहे ते हिट करावं लागतं. तर एंटर हिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ॲप्लिकेशन जे आहे ते बिल्ड होत आहे. तर जेव्हा ॲप्लिकेशन बिल्ड झालं तर तुम्हाला एक URL येते, लोकल होस्ट 4200 4200. तर हे तुम्हाला एक नवीन टॅब घेऊन त्या टॅबमध्ये तुम्हाला ही जी URL आहे ती तुम्हाला पेस्ट करायची. तर तुम्ही ज्यावेळेस पेस्ट करसाल तर तुम्ही बघणार इथे जे तुमचं ॲप्लिकेशन आहे ते रनिंग स्टेटमध्ये असेल आणि हा UI तुम्हाला दिसेल तिथे. ठीक आहे. तर इथपर्यंत आहे. आपण पाहिलं कमांड्स आहेत. त्या कमांड्सचा वापर करून आपण आपला अँग्युलरचं जे ॲप आहे ते क्रिएट केलेलं आहे आणि रन केलेलं आहे. तर आता याला मला व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ओपन करायचं आहे. तर मला व्हिज्युअल स्टुडिओ कोड जे आहे ते ओपन करावं लागणार आहे. तर ज्यावेळेस मी व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन केलं, तुम्ही पाहू शकता अँग्युलर ॲप जो आहे तुम्ही ऑलरेडी इथे ओपन करून ठेवलेला आहे. तर कसं ओपन करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला ओपन फोल्डरवर क्लिक करावं लागेल. ज्यावेळेस मी ओपन फोल्डरवर क्लिक केल्यानंतर मला हा जो फोल्डर आहे आता क्रिएट केलेला, या फोल्डरला मला सिलेक्ट करावं लागतं. तर तुम्ही पाहू शकता इथे जे काही फोल्डर आहे ते सिलेक्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये डॉट अँग्युलर नावाची फाईल आहे. तर या अँग्युलर नावाच्या फाईलमध्ये अँग्युलर रिलेटेड जे काही सेटिंग्स असतात ते सेटिंग्स सगळे याच्यामध्ये असतात. .vs कोड आहे तर व्हिज्युअल स्टुडिओ कोडच्या ज्या सेटिंग्स आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये असतात. नोड मॉड्यूल्स आहेत तर या नोड मॉड्यूल्समध्ये जेवढे काही मॉड्यूल्स आपल्याला अँग्युलर चं ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी लागणार आहेत, सगळेच मॉड्यूल्स जे आहेत ते याच्यामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आता बॅबेल आहे, तर बॅबेलमध्ये जे आहे ते कंपायलर आहे. बॅबेल अँग्युलर डेव्हलपमेंट किट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ES बिल्ड आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीचे असतात काही. तर याच्यामध्ये डीप जाण्याची तुम्हाला गरज नाहीये. ते फक्त काय आहे, नोड मॉड्यूल नावाचं जे फोल्डर आहे हे सगळे काही मॉड्यूल जे आहेत त्या मॉड्यूलसाठी स्टोअर केलं जातं. आणि याला तुम्ही पाहू शकता थोडं तुम्हाला फेड आउट दिसतंय. ठीक आहे. तर तुम्हाला गेट इग्नोर फाईलमध्ये जर तुम्ही गेले, गेट इग्नोरमध्ये नोड मॉड्यूलचं जे फोल्डर आहे हे एक्सक्लूड केलेलं आहे गिटमध्ये किंवा गिटहबमध्ये कमिट करण्यापासून. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉट अँग्युलर सुद्धा इथे ओमिट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. डॉट अँग्युलर आणि कॅशे. ठीक आहे. हे अशा पद्धतीचे. त्याच्यानंतर काही फोल्डर्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आता टेस्टिंगसाठी कव्हरेज नावाचं फोल्डर असतं, ते सुद्धा इथे ओमिट केलेलं आहे. VS कोड जे आहे ते सुद्धा ओमिट केलेलं आहे इथे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आहेत. तर तुम्हाला जर एखादं फोल्डर जे आहे ते तुम्हाला गिटहबमध्ये गिटहबच्या रेपॉझिटरीमध्ये तुम्हाला जर कमिट करायचं नसेल तर गिट इग्नोरमध्ये तुम्ही त्याला टाकू शकता.
त्याच्यानंतर angular.json फाईल आहे. तर angular.json फाईलमध्ये तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड जेवढं काही कन्फिगरेशन आहे, ठीक आहे, सगळं कन्फिगरेशन ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला इथे मिळतात. तर त्याच्यासाठी तुम्ही या प्रोजेक्टचं जी की आहे, या प्रोजेक्टच्या कीकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये पहिली की आहे डेमो अँग्युलर ॲप. तर त्या डेमो अँग्युलर ॲपमध्ये जे आता आपण सध्या क्रिएट केलेलं आहे, तर त्याच्या सगळ्या सेटिंग्स तुम्हाला इथे दिसतील. तर या स्टाईल्सकडे लक्ष द्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्टाईल्स आणि स्क्रिप्ट्स. तर आपण एक नवीन स्क्रिप्ट्स नावाचं जे आहे, इथे की सुद्धा आपण ॲड करू शकतो. जर आपल्याला एक्सटर्नल ज्या स्क्रिप्ट्स आहेत त्या इन्क्लूड करायच्या असतील तर. तर या 2 गोष्टीकडे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष देणारच आहोत. तर डीपमध्ये तुम्हाला सांगेलच. परंतु जर मी आता याला डेमो अँग्युलर ॲपला जर इथं कोलॅप्स केलं, तर तुम्ही पाहू शकता इथं ही जी की आहे ही सिंग्युलर की नाहीये. ही प्लुरल की आहे. बरोबर आहे? प्लुरल म्हणजेच काय? तर प्रोजेक्ट्स. प्रोजेक्ट्स म्हणजेच याच्यामध्ये आपण मल्टिपल प्रोजेक्ट्सच्या सेटिंग सुद्धा आपण ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी कॉमा देऊन इथे आणखी एक प्रोजेक्ट घेऊ शकतो आणि त्याच्या ज्या सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स इथे मी टाकू शकतो. ठीक आहे? तर अशा पद्धतीचं हे angular.json आहे. तर तुम्ही अँग्युलरचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, तर सोर्समध्ये तुम्ही जाऊन एक नवीन तुमचं ॲप बनवू शकता. सोर्समध्ये ॲपमध्ये जाऊन तुमचं एक छोटंसं आणखी एक तुम्ही अँग्युलरचा ॲप बनवू शकता. ठीक आहे? तर त्याला मल्टी लेव्हल अँग्युलर ॲप्स जे आहेत तर आपण त्या पद्धतीचे क्रिएट करू शकतो. ठीक आहे? त्याच्यानंतर आहे पहा ॲप नावाचं फोल्डर आहे सोर्सच्या आतमध्ये. तर ॲप नावाचं जे फोल्डर आहे ते आपलं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन असतं. ठीक आहे? तर इट कंटेन्स ॲक्च्युअली व्हॉटएव्हर फाइल्स वी हॅव. ठीक आहे? सगळ्याच फाइल्स ज्या आहेत त्या फाइल्स या ॲप नावाच्या फोल्डरमध्ये असतात. आता आपल्याला जर कंपोनंट बेस्ड जर फाइल्स वगैरे बनवायचे असतील तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बनवू शकतो. आपल्याला राईट क्लिक करून नवीन फोल्डर ॲड करायचं असते आणि नवीन फोल्डर ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या कंपोनंट स्पेसिफिक ज्या फाइल्स आहेत त्या आपण ॲड करू शकतो. सगळंच आपण बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये, काळजी करू नका. त्याच्यानंतर आहे पॅकेज.जेसन फाईल. तर पॅकेज.जेसन फाईलमध्ये जेवढे काही आपले पॅकेजेस आहेत ते सगळे पॅकेजेस याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. ठीक आहे? ते सगळे डिपेंडन्सीज आहेत आणि डेव डिपेंडन्सीज आहेत. हे तुम्हाला इथे दिसून येईल. त्याच्यानंतर जे MVC आर्किटेक्चर आहे, ठीक आहे? तर MVC आर्किटेक्चर आपण बघूया कोणत्या पद्धतीने असतं. तर तुम्ही ॲप फोल्डर तुम्हाला ओपन करावं लागणार आहे. ॲप फोल्डर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला app.ts नावाची फाईल मिळणार आहे. तर app.ts ला जर तुम्ही एक्सप्लोअर केलं थोडंसं, तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपण दिलेलं आहे टेम्पलेट URL आहे. टेम्पलेट URL मध्ये app.html आहे. स्टाईल URL मध्ये app.css आहे आणि ही जी क्लास आहे ही टाइपस्क्रिप्टची क्लास आहे. ते याला आपण बाय डिफॉल्ट जे क्लास किंवा कंपोनंट जे क्रिएट करतो ते बाय डिफॉल्ट एक्सपोर्ट कीवर्ड त्याला ॲड होतं, जेणेकरून या कंपोनंटला आपण कुठेही इम्पोर्ट करता यायला पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर हे @कंपोनंट जे आहे हे डेकोरेटर आहे या क्लासला. ठीक आहे? तर डेकोरेटर जे आहे @कंपोनंट याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणारच आहोत. नेमकं काय आहे ते डीपमध्ये. ठीक आहे? तर हे कशासाठी वापरतात वगैरे. तर आता तुम्ही पाहू शकता हे MVC आर्किटेक्चर कोणत्या पद्धतीने आहे. तर तुम्ही जर या कंट्रोलरला ॲज अ कंट्रोलर जर समजलं तर याचा जो व्ह्यू आहे, ठीक आहे? याचा जो व्ह्यू आहे तो आहे app.html आणि त्या व्ह्यूसाठी लागणारी स्टाईल आहे app.css. तर app.html तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीने app.html आहे. ठीक आहे? मी हे SVG जे आहे ते कोलॅप्स करतो. ठीक आहे? तर आता तुम्ही पाहू शकता टायटल नावाचं जे आहे हे आपलं मॉडेल आपण कन्सिडर करू शकतो. तर ही टेम्पलेट स्ट्रिंगची सिंटॅक्स आहे. टेम्पलेट स्ट्रिंग नाही तर याला आपण म्हणू शकतो स्ट्रिंग इंटरपोलेशन. ठीक आहे? स्ट्रिंग इंटरपोलेशन सिंटॅक्स आहे हा टेम्पलेट मध्ये आपण लिहित असतो. तर याच्यामध्ये आपण जे कंपोनंटचे जे मॉडेल व्हेरिएबल्स आहेत किंवा क्लास व्हेरिएबल्स आहेत किंवा एखादी मॉडेल आहे आपल्याकडे इंटरफेस आपण बनवून ठेवलेले आहे तर त्याचे काही की व्हॅल्यूज आपल्याला इथे दाखवायचे असतील तर ते सुद्धा आपण इथे दाखवू शकतो. तर हे तुम्ही पाहू शकता टेम्पलेट बाइंडिंगचं सिंटॅक्स आहे इथे. तर आपण काय करतोय या app.html मध्ये या app.ts मधल्या ज्या काही मॉडेल आहेत, आता फॉर एक्झाम्पल इथे आता प्रोटेक्टेड टायटल आहे. त्या टायटलला आपण त्या HTML सोबत आपण इथे
बाइंड केलेले. तर यालाच म्हणतात मॉडेल्स. कळालं? तर हे टोटल जे आहे MVC आर्किटेक्चर आहे. व्ह्यू आपण पाहिला, व्ह्यू म्हणजेच कोणता आहे, app.html व्ह्यू आहे. त्याच्यानंतर मॉडेल आपण जर पाहिली तर मॉडेल इथे आहे टायटल, आणि कंट्रोलर जर पाहिलं तर कंट्रोलरच्या ऐवजी इथे आपल्याला कंपोनंट जे आहे ते शब्द आपल्याला वापरावा लागतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं MVC आर्किटेक्चर आहे. त्याच्यानंतर ही महत्त्वाची फाईल आहे, मेन फाईल आहे, index.html आहे. तर आपल्या ब्राउझरमध्ये index.html जी फाईल आहे हीच रन होते. तर आपल्याला जर काही सेटिंग्स वगैरे काही एक्सटर्नल लिंक वगैरे द्यायचे असतील तर ते आपण डायरेक्टली इथे सुद्धा देऊ शकतो, काहीच इश्यू नाही. ठीक आहे. तर सगळेच्या सगळे जे आहे आपल्या ॲपमध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर हे काय आहे, ॲप रूट आणि ॲप रूट, बरोबर आहे. तर याच्याबद्दलही थोडक्यात माहिती देतो. तर ॲप रूट जे आहे हे ॲक्च्युली आपलं सिलेक्टर आहे या पर्टिक्युलर ॲप नावाच्या कंपोनंटचं. तर तुम्ही इथे पाहू शकता ॲप रूट नावाचं आपण इथे सिलेक्टर दिलेलं आहे, आणि या सिलेक्टरला आपण HTML पेजवर ॲज अ टॅग आपल्याला यूज करावं लागतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कोणताही आपण कंपोनंट आपल्याला कॉल करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने तिथे कॉल करू शकतो. तर MVC आर्किटेक्चर आहे. कॉन्फिगरेशन ज्या फाईल्स आहेत त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. हे appconfig.ts आणि appconfig-server.ts फाईल आहे. ठीक आहे. तर इथे सर्व्हर रूट्स वगैरे असतात आणि ॲपमध्ये आपले जे ॲप्लिकेशन रूट्स असतात, ॲप रूट्स आपल्याला द्यावे लागतात. सगळंच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप. हळूहळू शिकायचं आहे आपल्याला, जास्त गडबड नको आहे. ठीक आहे. हळूहळू जर तुम्ही शिकले तरच तुम्हाला सगळं जे नॉलेज आहे ते व्यवस्थितपणे मिळेल, आणि प्रॅक्टिकलला तुम्हाला वेळसुद्धा मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे ॲप्लिकेशन क्रिएट करणं, आणि त्याचं MVC आर्किटेक्चर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, मित्रांसोबत शेअर करू शकता. खूप एक्साइटिंग व्हिडिओज आहेत, येणारे आहेत, भरपूर आहेत. आपण खूप काही करणार आहोत. एक लाईव्ह प्रोजेक्ट घेणार आहोत. तर याच प्रोजेक्टला आपण कंटिन्यू करूया. कोणत्या पद्धतीने आपण एक लाईव्ह प्रोजेक्ट जे आहे आपण क्रिएट करू शकतो, आणि याच प्रोजेक्टला आपण कोणत्या पद्धतीने जे आहे ते आपण डिप्लॉय सुद्धा करू शकतो. ते सगळंच आपण बघणार आहोत, आणि आपण याच प्रोजेक्टमध्ये राहणार आहोत. ठीक आहे, शेवटपर्यंत. तर याच प्रोजेक्टला आपण जेवढे काही कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट वाईज आपण शिकणार आहोत याच प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे मित्रांनो. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.